Hello student, welcome to the another video lecture of impressive web designing. In today's session, we are going to discuss about event handling in JavaScript. बघा जावास्क्रिप्ट सुरू झाल्यापासून आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या. व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल डिक्लरेशन्स म्हणजे काय, डेटा टाईप म्हणजे काय, डेटा टाईप्सचे डिफरंट टाईप्स पाहिले, ऑपरेटर्स पाहिले, त्याच्यानंतर फंक्शन्स म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानंतर आपण लास्ट टाइम डिसिजन मेकिंग स्टेटमेंट पाहिल्या. तर हे आजचं आपलं लास्ट लेक्चर असेल थर्ड चॅप्टरचं, ज्याचं नाव आहे इव्हेंट हँडलिंग इन जावा स्क्रिप्ट. म्हणजे जावा स्क्रिप्ट मध्ये इव्हेंट काय असतात आणि त्या हँडल कसे केले जातात ते आज आपण पाहणार आहोत. सो बेसिकली JavaScript is an event driven language. Event is an action done by the user or an application. So basically JavaScript जे आहे ती इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे की ज्याच्यामध्ये जे इव्हेंट्स असतात इट इज नथिंग बट द ॲक्शन विच इज डन बाय युजर ऑर दॅट पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. म्हणजे तुमच्या त्या सॉफ्टवेअरकडून किंवा जो कोणी युजर ते पर्टिक्युलर ॲप्लिकेशन यूज करत असेल त्याने काय करायचे असतात, ॲक्शन्स परफॉर्म करायचे असतात. JavaScript's interactions with HTML is handled through events that occur when user or browser manipulates page. सो बेसिकली जावास्क्रिप्टचं जे इंटरॅक्शन आहे HTML सोबत ते कशा थ्रू हँडल केलं जातं, इव्हेंट थ्रू हँडल केलं जातं. म्हणजे जेव्हा आपण जावास्क्रिप्टचा कोड HTML मध्ये ऍड करतो आणि तो कोड एका स्पेसिफिक ऍक्शनला परफॉर्म व्हावा असं वाटत असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण काय राईट करतो, इव्हेंट्स राईट करतो. ठीक आहे. सो बेसिकली जावास्क्रिप्ट ही इव्हेंट ड्रिव्हन लँग्वेज आहे आणि इव्हेंट इज नथिंग बट द ॲक्शन विच इज परफॉर्म्ड बाय युजर ऑर ॲप्लिकेशन. आणि जावास्क्रिप्टचं जे इंटरॅक्शन आहे HTML सोबत ते कशा थ्रू परफॉर्म केलं जातं, इव्हेंट थ्रू. तर इथं बघा दिलेलं आहे व्हेन पेज लोड्स इट कॉल्ड अॅन इव्हेंट. म्हणजे पर्टिक्युलर तुमचं पेज जेव्हा लोड होतं त्याला काय म्हटलेले, त्याने इव्हेंट म्हटलेले. व्हेन युजर क्लिक्स अ बटन दॅट इज ऑल्सो अॅन इव्हेंट. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करता पर्टिक्युलर वेबसाईटवरती किंवा पर्टिक्युलर ॲप्लिकेशनवरती इट इज नथिंग बट द इव्हेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आणि अगेन अदर एक्झाम्पल्स ऑफ इव्हेंट्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रेसिंग एनी की, क्लोजिंग अ विंडो और रिसायझिंग अ विंडो. म्हणजे तुम्ही जे माऊसचं बटन जरी स्क्रोल केलं तर इट इज नथिंग बट अ वन काइंड ऑफ इव्हेंट. कीबोर्डची एखादी की प्रेस केली तर तो पण एक काय आहे, इव्हेंट आहे. एखादी ओपन विंडो क्लोज केली किंवा एक ओपन वेब पेज आहे ते क्लोज केलं तर तो पण एक काय आहे, इव्हेंट आहे. त्याच्यानंतर रिसायझिंग विंडो म्हणजे विंडो मिनिमाइज मॅक्झिमाइज केली तर तो पण काय आहे, एक इव्हेंट. म्हणजे ज्या पण ॲक्शन्स आपण परफॉर्म करतो त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनवरती तर ते काय असतात, इव्हेंट्स असतात. ठीक आहे. मग ती ॲक्शन युजर परफॉर्म करू देत किंवा त्या ॲप्लिकेशनच्या सेल्फ ॲक्टिव्हिटी असू देत, इट इज नथिंग बट द इव्हेंट्स. ठीक आहे. इथं बघा आपण पेज लोड, त्याच्यानंतर क्लिक, ह्या सगळ्या काय आहेत, इव्हेंट्स आहेत. किंवा की प्रेस, क्लोजिंग विंडो, रिसायझिंग विंडो हे सगळे इव्हेंट्स आहेत. तर त्याच्यातला एक आपण इव्हेंट पाहिला होता ऑन क्लिक. म्हणजे आपण एखादं बटन क्लिक केलं की त्याच्याशी रिलेटेड पण एक इव्हेंट जनरेट होतो. बघा जावास्क्रिप्ट लेट्स यू एक्झिक्यूट अ कोड व्हेन इव्हेंट्स आर डिटेक्टेड. You can respond to any event using an event handler which is just a function that's called when an event occur. म्हणजे जे पण इव्हेंट्स होतात जावास्क्रिप्टमध्ये ते सगळे इव्हेंट्स आपण कशा थ्रू हँडल करतो, इव्हेंट हँडलर थ्रू हँडल करतो. आणि इव्हेंट इज नथिंग बट अ फंक्शन, ते आपण काय करतो, जस्ट कॉल करतो. ठीक आहे, एका पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीवरती. दिस इव्हेंट हँडलर मे कॉज बटन टू क्लोज विंडो, message to be displayed to user, data to be validated and virtually any other type of response. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा इव्हेंट फायर करतो तर त्याच्याशी रिलेटेड आपलं काय काय होतं, एखादी विंडो क्लोज होते किंवा त्याच्याशी रिलेटेड मेसेज डिस्प्ले होतो किंवा जो पण डेटा असेल व्हॅलिडेशनचा तर तो
परफॉर्म होतं. डिपेंड करतं की तुम्ही त्या पर्टिक्युलर इव्हेंटला कुठली ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहात. ठीक आहे. तर आता त्याच्याशी रिलेटेड बघा काही इव्हेंट्स दिलेले आहेत जे की जावा स्क्रिप्टमध्ये यूज केले जातात. ज्याच्यामध्ये माऊस इव्हेंट फर्स्ट आहे. म्हणजे आपल्याला दोन टाईपचे इव्हेंट बघायचे जावा स्क्रिप्ट रिलेटेड, एक म्हणजे माऊस इव्हेंट आणि दुसरं म्हणजे कीबोर्ड इव्हेंट. आता इथं बघा फर्स्ट इव्हेंटचं नाव आहे ऑन माऊस आउट. व्हेन युजर मूव्स द माऊस अवे फ्रॉम अन एलिमेंट. म्हणजे युजरने त्या पर्टिक्युलर एलिमेंटमधून माऊस काढून घेतला की एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म व्हायला हवी आहे, त्यालाच काय म्हणतात ऑन माऊस आउट. सेकंड आहे ऑन क्लिक. व्हेन युजर क्लिक्स अन एलिमेंट. आता हा ऑन क्लिक आपण पाहिलेला आहे, जेव्हा युजर त्या पर्टिक्युलर बटनवरती क्लिक करतो तर त्यावेळेस कुठला इव्हेंट फायर होतो ऑन क्लिक. जेव्हा आपण ते प्रोग्राम पाहिले होते तेव्हा मी म्हटलं पण होतं की ऑन क्लिक हा इव्हेंट आहे, ते फक्त लक्षात ठेवा आणि त्याचं वर्किंग काय असतं ते आपण पुढं पाहणार आहोत. सो जेव्हा आपण पर्टिक्युलर बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस कुठला इव्हेंट हँडलर परफॉर्म होतो ऑन क्लिक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑन माऊस ओव्हर. व्हेन युजर मूव्स माऊस ओव्हर अन एलिमेंट. आता इथं आपल्याला क्लिक करायची गरज नाहीये, जस्ट त्या पर्टिक्युलर कंट्रोलवरती किंवा त्या पर्टिक्युलर बटनवरती आपला माऊस गेला की ऑटोमॅटिक ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म होते. नेक्स्ट आहे ऑन माऊस अप. व्हेन युजर रिलीजेस अ माऊस बटन ओव्हर अन एलिमेंट. म्हणजे प्रेस केलेलं बटन जेव्हा आपण रिलीज करतो त्या पर्टिक्युलर कंट्रोलवरून तेव्हा कुठला इव्हेंट फायर होतो ऑन माऊस अप. आता इथं बघा चार टाईपचे माऊस इव्हेंट दिलेत, ऑन माऊस आउट, ऑन क्लिक, ऑन माऊस ओव्हर, ऑन माऊस अप. तर आपण ह्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल पाहूयात. अगेन माझ्याकडे इव्हेंट अंडरस्कोर हँडल .html नावाचं वेब पेज आहे, ते आपण बघूयात. आता इथं बघा एक प्रोग्राम आहे की चेक करायचंय तुमचं एज हे ड्रायव्हिंगसाठी व्हॅलिड आहे की नाही. ठीक आहे. तर त्याच्याशी रिलेटेड जेव्हा पण आपण फंक्शन राईट करतो तेव्हा आपला प्रोग्राम हा बॉडी पार्ट पासून एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होते. म्हणजे सुरुवातीला तो HTML मध्ये जाईल, टायटल डिस्प्ले करेल आणि हा ब्लॉक स्किप करेल स्क्रिप्टचा, डायरेक्ट तो कुठे जाईल बॉडी पार्ट मध्ये जाईल. बघा बॉडीमध्ये मी एक फॉर्म बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये एंटर युअर एज हे टेक्स्ट ऍड केलेले. ठीक आहे. तर मी इथं अगेन H1 ऍड करते. ठीक आहे. H1 मध्ये आपण चेक असं जस्ट हेडिंग देऊ, /H1 ने आपला H1 क्लोज होईल आणि ठीक आहे आपण इथे H1 ला अलाइन ॲट्रिब्यूट सेट करू की जेणेकरून तो सेंटरला येईल. बघा आता मी काय आपला प्रोग्राम बॉडी टॅग पासून सुरू होते, तो सुरुवातीला चेक नावाचं हेडिंग डिस्प्ले करेल. फॉर्म एक जनरेट केलेला आहे थ्रू द फॉर्म टॅग, फॉर्मला नेम दिलेला आहे फॉर्म 1. त्याच्यानंतर सेंटर टॅग घेतलेला आहे, म्हणजेच हे जे पण मी राईट करेल ते सगळं सेंटरला डिस्प्ले होईल. एंटर युअर एज इनपुट टाईप टेक्स्ट घेतलेला आहे, एज एंटर करणार आणि त्याच्याशी बघा इनपुट टाईप काय घेतलेला आहे बटन, व्हॅल्यू सबमिट आणि इथं ऑन क्लिक हा काय झाला इव्हेंट हँडलर झाला की ज्याच्या थ्रू चेक हे फंक्शन हँडल होणार आहे. ज्यावेळेस मी व्हॅल्यू इथं सबमिट आपल्या बटनवरती ॲपियर होईल, जेव्हा मी सबमिट वरती क्लिक करेल त्यावेळेस माझा ऑन क्लिक इव्हेंट जनरेट होईल आणि तो माझा कंट्रोल कुठं घेऊन जाईल ह्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये घेऊन जाईल आणि मग त्याच्याशी रिलेटेड जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होईल, ज्याच्यामध्ये मी व्हॅर एज नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केले. बघा ठीक आहे आपला OBS रिकनेक्ट झाला आहे. तर त्याच्या थ्रू बघा खालून मी जी पण व्हॅल्यू असाइन म्हणजे इथं इनपुट बॉक्समध्ये एंटर करेल ती व्हॅल्यू ॲज इट इज माझी कुठं असाइन होईल ह्या एज व्हेरिएबलला असाइन होईल आणि मग इफ कंडिशन थ्रू चेक केलं जाईल, जर तुमचं एज ग्रेटर दॅन 18 असेल तर क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग, एल्समध्ये डज नॉट क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर तो आपल्याला फॉल्स रिझल्ट रिटर्न करेल. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड मी हा ऑन क्लिक इव्हेंट जनरेट केलेला आहे, तर तो रन करूयात. बघा ओपन विथ गुगल क्रोम करूयात. जस्ट मिनिट द्या, मायक्रोसॉफ्ट एजला आपण ओपन करू. बघा
एंटर युअर एज. ठीक आहे, सपोज मी 12 एंटर केलं आणि काहीच केलेलं नाहीये. आपला इव्हेंट कधी परफॉर्म होणार आहे, जेव्हा मी बटनवरती क्लिक करणार आहे. मी बटनवरती क्लिक केल्यानंतरच तो पर्टिक्युलर त्या फंक्शनला जाईल आणि त्या फंक्शनचा जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट करेल. बघा, सबमिट वरती क्लिक केल्यानंतर डज नॉट क्वालिफाय फॉर ड्रायव्हिंग, कारण मी 12 व्हॅल्यू इन्सर्ट केलेली आहे. ठीक आहे, आता सपोज मी इथं ऑन क्लिकच्या ऐवजी ऑन माउस ओव्हर हा इव्हेंट ऍड करते. ऑन माउस ओव्हर, बघा इथं एम आणि ओ आपल्याला ॲज इट इज कॅपिटल राईट करायचं आहे. तर मी अगेन प्रोग्राम रिफ्रेश करते आणि 12. आता आपल्याला क्लिक करायचं नाहीये. ऑन माउस ओव्हर म्हणजे जस्ट त्या बटनवरती तुमचा कर्सर गेला की ऑटोमॅटिक प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. बघा, मी क्लिक केलं नव्हतं, जस्ट कर्सर घेऊन गेले की ऑटोमॅटिक तो प्रोग्राम एक्झिक्यूट झाला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ते पर्टिक्युलर इव्हेंट्स यूज करू शकतो रिलेटेड टू माउस. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचे कीबोर्ड इव्हेंट. कीबोर्ड रिलेटेड दोनच इव्हेंट आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑन की डाऊन आणि दुसरा आहे ऑन की अप. व्हेन युजर प्रेसेस अ की, ऑन की डाऊन इव्हेंट जनरेट होतो आणि व्हेन युजर रिलीजेस अ की, ऑन की अप इव्हेंट जनरेट होतो. आता आपण ऑन की डाऊन रिलेटेड एक चेंजेस करून बघूयात. सेम प्रोग्राम मध्ये मी जस्ट इथं ऑन की डाऊन हा इव्हेंट राईट करते. ऑन की डाऊन, कंट्रोल एस आणि त्याच्याशी रिलेटेड आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करूया. बघा, रिफ्रेश केलं, एज सपोज मी 40 टाईप केलं. ठीक आहे, 40 एज टाईप केलं. आता काय करायचंय, मी कीबोर्डचं बटन प्रेस केलं तर माऊसचं बटन प्रेस केलं तर तो एक्झिक्यूट होत नाही. मला काय करावं लागेल, कीबोर्डवरची कुठली तरी एक की प्रेस करावी लागेल. सपोज मी एम की प्रेस केली तर त्याच्याशी रिलेटेड बघा इव्हेंट माझा जनरेट होतोय. एकच मिनिट, आपल्या प्रोग्राममध्ये ऑन की डाऊन. ठीक आहे, आता बघा इथं मी की एक प्रेस करते. सपोज 40 नंतर मी एस्केप की प्रेस केली तरी पण तो वर्क होत नाही. मे बी मायक्रोसॉफ्ट एजला तो सपोर्ट करत नसेल, किंवा आपण एकदा अजून चेक करू. ऑन की डाऊन, ॲज इट इज ऑन की डाऊन तुम्हाला कॅपिटल के आणि डी कॅपिटल काढायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात, जेव्हा आपण प्रोग्रामिंग पाहणार आहोत. तर आज आपण इव्हेंट्स पाहिले रिलेटेड टू जावा स्क्रिप्ट, की ज्याच्यामध्ये दोन टाईपचे इव्हेंट्स आहेत, एक म्हणजे माऊस इव्हेंट आणि दुसरा म्हणजे कीबोर्ड इव्हेंट्स. आता त्याच्याशीच रिलेटेड जावा स्क्रिप्ट मधला एक छोटासा कन्सेप्ट बघूयात, की ज्याचं नाव आहे फीचर्स ऑफ जावा स्क्रिप्ट. जावा स्क्रिप्टचे वेगळे फीचर्स आहेत ते बघूयात, की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे इट परफॉर्म इनपुट डेटा व्हॅलिडेशन. सो जावा स्क्रिप्टचा यूज काय होतो, इनपुट जो पण आपण सिस्टीम थ्रू इनपुट प्रोव्हाइड करतो तो डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी जावा स्क्रिप्टचा यूज होतो. त्याच्यानंतर आहे जावा स्क्रिप्ट इज लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे जावा स्क्रिप्टचं जे वेटेज आहे किंवा प्रोग्राम्स सेव्ह केल्यानंतर त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनची जी साईज आहे ती काय असते, कमी आहे. त्याच्यामुळे जावा स्क्रिप्टला काय म्हटलेलं आहे, इट इज अ लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, की ज्याच्यामध्ये अप्पर केस आणि लोअर केस वेगळे आयडेंटिफाय केले जातात जावा स्क्रिप्टमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलेले, केस सेन्सिटिव्ह लँग्वेज म्हटलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इट मेक्स वेब पेजेस मोर इंटरॅक्टिव्ह. कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर त्याचा यूज कशासाठी केला जातो, टू मेक अ वेब पेजेस मोर इंटरॅक्टिव्ह. सो बेसिकली अगेन हे एक फीचर आहे जावा स्क्रिप्टचं, की ज्याच्या थ्रू वेब पेजेस मोर इंटरॅक्टिव्ह बनवले जातात. आणि लास्ट फीचर ऑफ जावा स्क्रिप्ट इज इट कॅन हँडल डेट अँड टाइम इफेक्टिव्हली. सो डीलिंग विथ डेट अँड टाइम इज मोर इफिशियंट थ्रू द जावा स्क्रिप्ट.
ठीक आहे, तर आपण जावास्क्रिप्ट रिलेटेड हे 5 सिंपल फीचर्स पाहिले, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे परफॉर्म इनपुट डेटा व्हॅलिडेशन, सेकंड वन आहे जावास्क्रिप्ट इज लाइट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज, थर्ड वन इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, फोर्थ वन इट इज यूज टू मेक वेब पेजेस मोर interactive, and fifth one is it can handle date and time effectively. सो असे 5 फीचर्स आपण पाहिले रिलेटेड टू जावास्क्रिप्ट. आजच्या सेशनमध्ये आपण इव्हेंट हँडलिंग पाहिलं की ज्याचे 2 टाईप पाहिले, माऊस रिलेटेड इव्हेंट्स अँड कीबोर्ड रिलेटेड इव्हेंट्स, असे 2 टाईप्सचे इव्हेंट्स पाहिले, प्लस आपण फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट पाहिले. ठीक आहे, तर थर्ड चॅप्टरमध्ये बेसिकली स्टडी करताना तुम्ही 2 पार्टमध्ये करा. पहिला पार्ट हा HTML आणि सेकंड पार्ट हा जावास्क्रिप्ट. तर जे पण सगळे व्हिडिओ आहेत थर्ड चॅप्टर रिलेटेड ते तुम्ही सगळे पूर्ण बघाल, त्यावेळेस तुम्हाला हा चॅप्टर समजायला लागेल. ठीक आहे, आणि अगेन ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही लोकांनी W3 स्कूल ह्या वेबसाईटची हेल्प घ्या की ज्याच्यावरती खूप सारे प्रोग्राम्स आहेत. त्या वेबसाईटला कसं जायचं तर मी तुम्हाला जस्ट दाखवते. बघा, गुगल क्रोम वरून आपण जस्ट तुम्ही इथं टाईप करू शकता W3 स्कूल्स. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस रिलेटेड ऑनलाईन ट्युटोरियल आहेत. बघा इथे लर्न HTML आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळे टॅग्स मिळून जातील रिलेटेड टू HTML. सो ह्या वेबसाईटच्या मदतीने पण तुम्ही काय करू शकता, HTMLचे वेगवेगळे प्रोग्राम प्रॅक्टिस करू शकता. बघा इथं पॅरेग्राफ रिलेटेड प्रोग्राम आहे, तर तुम्ही त्याला खाली ऑप्शन सर्च करून ट्राय इट युअर सेल्फ असं म्हटला की तुम्हाला तो प्रोग्राम रन झाल्यानंतर कसा आउटपुट दिसेल हे पण बघू शकता. प्लस तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस पण करू शकता. बघा मी सपोज इथं वेलकम हा वर्ड टाईप केला तर तो ॲज इट इज रिफ्लेक्ट होतो आला. तर तुम्ही अशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर टॅग रिलेटेड वेगळे ॲट्रिब्यूट्स W3 स्कूल वेबसाईटवरती ट्राय करू शकता. जस्ट गुगलमध्ये W3 स्कूल टाईप केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला ती वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, तर आपला थर्ड जो चॅप्टर आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग तो संपलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.